सर्वांना नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण सिंगल फेज सर्किट्समधील वेगवेगळ्या पॉवर फॅक्टरमध्ये शक्ती आणि ऊर्जा कशी मोजावी याबद्दल चर्चा करणार आहोत। लॅगिंग पॉवर फॅक्टर कधी होईल? मोटर्स, चोक कॉइल्स इत्यादी प्रेरक भारांवर लॅगिंग पॉवर घटक उद्भवतात। शुद्ध प्रेरक सर्किट विद्युत प्रवाह काढते जे अप्लाइड व्होल्टेजला 90 इलेक्ट्रिकल अंशांमध्ये मागे टाकते। प्रेरक भारांमध्ये हे मागे पडणारे पॉवर फॅक्टर लेन्झच्या नियमामुळे आहे। जेव्हा इंडक्टरवर व्होल्टेज लागू केले जाते तेव्हा त्याच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र सेट केले जाते। हे चुंबकीय क्षेत्र दिशाकारणाला विरोध करेल म्हणून विद्युत प्रवाह व्होल्टेजला मागे टाकेल। लीडिंग पॉवर फॅक्टर कधी येईल? लीडिंग पॉवर फॅक्टर कॅपॅसिटरमध्ये आढळतात। शुद्ध कॅपॅसिटिव्ह सर्किट विद्युत प्रवाह काढते जे लागू व्होल्टेजला 90 इलेक्ट्रिकल अंशांमध्ये घेऊन जाते। प्रथम खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे टूल्स, इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट्स गोळा करा। सिंगल फेज एनर्जी मीटर, डिस्क प्रकार, फिरणारे लोखंडी व्होल्टमीटर 0 ते 300 व्होल्ट, मूव्हिंग आयर्न मीटर 0 ते 5 एम्प्स, 300 व्होल्ट्सवर वॅटमीटर 5 एम्प्स, सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटर 250 व्होल्ट 0.5 लॅग ते 0.5 लीड, 250 व्होल्ट्सवर 1 किलोवॅटचा व्हेरिएबल लॅम्प लोड, ट्यूबलाइट चोक कॉइल 40 वॅट, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर 250 व्होल्ट्सवर 2.5 मायक्रोफॅरेड्स, स्टॉप वॉच, इन्सुलेटर कॉपर वायर 1 चौरस मिलीमीटर, 2 ध्रुव MCB 6 एम्प्स। सिंगल फेज सर्किट्समधील पॉवर घटकांचे मापन। 40 वॅटची ट्यूबलाइट घ्या आणि L1 चोक करा। सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे चोक कॉइलला ॲममीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा। सर्किटच्या समांतर व्होल्टमीटर कनेक्ट करा। 2 पोल MCB द्वारे सर्किटला AC पॉवर सप्लायसह कनेक्ट करा। MCB चालू करा। टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, व्होल्टमीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर रीडिंग टिपा। आता त्याच सर्किटमध्ये चोक कॉइल L1च्या पॅरलल आणखी 40 वॅट चोक कॉइल L2 कनेक्ट करा। टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, व्होल्टेज, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर रीडिंग्स टिपा। व्होल्टेज आणि करंट X अक्षावरील व्होल्टेज आणि Y अक्षावरील विद्युत प्रवाह फक्त L1 असलेली व्हॅल्यू आणि L1 आणि L2 एकत्र जोडलेली असताना घेतलेली व्हॅल्यू यांच्यातील आलेख प्लॉट करा। आलेखावरून तुम्ही पाहू शकता की L1 रीडिंगसाठी विद्युत प्रवाह कमी होतो आणि L1 आणि L2 रीडिंगसाठी करंट अधिक मागे पडतो। म्हणून लॅगिंग पॉवर फॅक्टर सिंगल फेज सर्किट्समध्ये मोजला जातो। सिंगल फेज सर्किटमध्ये ऊर्जेचे मापन। सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे 40 वॉट चोक कॉइल L1 सह ॲममीटर, व्होल्टमीटर आणि वॉटमीटर ऊर्जा मीटर कनेक्ट करा। सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे ऊर्जा डिस्क प्रकारची आणि फेज आणि न्यूट्रल टर्मिनलशी योग्यरित्या जोडलेली असणे आवश्यक आहे। एनर्जी मीटरमध्ये प्रदर्शित होणारा ऊर्जा मीटर स्थिरांक लक्षात घ्या। 2 पोल MCB वापरून सर्किटला AC पॉवर सप्लायसह कनेक्ट करा। MCB चालू करा। ऊर्जा मीटर डिस्क फिरत असल्याची खात्री करा। टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, व्होल्टमीटर आणि वॉटमीटर लक्षात घ्या। आता स्टॉप वॉच घ्या। संदर्भ म्हणून डिस्कवर लाल रंगाची खूण ठेवून स्टॉप वॉच ट्रिगर करा आणि टॅब्युलेशनमध्ये 10 रिव्होल्यूशन्सच्या वेळेची नोंद करा। MCB बंद करा। आता L1च्या समांतर आणखी एक 40 वॉट चोक कॉइल L2 कनेक्ट करा। वीज पुरवठा चालू करा। टॅब्युलेशनमध्ये मीटर रीडिंग लक्षात घ्या आणि स्टॉप वॉच वापरून ऊर्जा मीटरमध्ये एका क्रांतीसाठी वेळ मोजा। L1 साठी ऊर्जेची गणना करा। ऊर्जा E पॉवर वेळ E P × T। पॉवर P मध्ये वॉटमीटर रीडिंग आणि T येथे स्टॉपवॉचमध्ये मोजलेली वेळ बदला। समजा जर वॉटमीटर रीडिंग 50 वॅट्स असेल आणि मोजलेला वेळ 10 आवर्तनांसाठी 2 मिनिटे असेल तर सूत्रातील मूल्य बदला। E 50 × 2/60 1.66 वॅट तास।
आता ऊर्जा मीटरचा कॉन्स्टंट वापरून वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची गणना करा आणि मोजलेल्या व्हॅल्यू समान असल्याची खात्री करण्यासाठी त्यांची तुलना करा. जर ऊर्जा मीटर स्थिरांक प्रति 1 किलोवॅट तासाला 750 आवर्तन असेल तर 2 मिनिटात 10 आवर्तनांसाठी वापरलेल्या ऊर्जेची गणना करा आणि ती 1.66 वॅट तासांच्या बरोबरीची असावी. समांतर जोडलेल्या 2 कॅपॅसिटर C1 आणि C2 द्वारे वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची गणना करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. दिवस चांगला जाओ.